बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा नाही तर तीव्र आंदोलन माजी खासदार हरिभाऊ राठोड. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक असूनही महाराष्ट्र सरकार त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ठाण्यातील मोर्चात केला. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. आजचा मोर्चा हा सेमीफायनल आहे आणि 17 ऑक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल असेही त्यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिम जमात असा स्पष्ट उल्लेख असून त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी या समाजाकडून होत आहे. या मागणीसाठी राज्यभर बंजारा समाज मोर्चे काढत आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून ठाण्यातील कापूरबावडी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. जय सेवालाल, एक गोर सव्वा लाखेर जोर अशा घोषणा देत शेकडो बंजारा बांधव, महिला आणि लहान मुले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. या मोर्चात बंजारा नेते शंकर पवार, नंदू पवार, कविराज चव्हाण, सुभाष राठोड, छाया राठोड, राकेश जाधव, सुधीर राठोड, अनिल राठोड, कैलाश राठोड यांच्यासह हजारो बांधव सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरांगे पाटीलनी हे हैदराबाद गॅझेट पुढे करून सरकारने सुद्धा त्याचाच आधार घेऊन जी.आर. काढला, ज्याच्यामुळे त्यांना आरक्षण मिळालं ओबीसीचं आणि कुणबी समाजाचं. आमचं हेच म्हणणं आहे की आमचंही त्याच गॅझेटमध्ये नाव आहे. इन ॲडिशन टू दॅट त्यांचं तर केवळ नाव होतं, म्हणजे कुणबी मराठा एक आहे, आमचं जर लमानी बंजारा एक आहे आणि शिवाय ते ट्राईब्स आहे, ओरिजिनल ट्राईब्स आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यामुळे ही जी जागृती आली आहे, बंजारा समाज तुम्ही कल्पना करणार नाही एवढे मोठमोठे मोर्चे झाले आहेत. तर आजचा हा सेमीफायनल होता. आज आता 17 तारखेला आमचं जे फायनल आहे ते शिवाजी पार्कवर आहे. शिवाजी पार्क आम्ही 17 तारखेला उथुंबून भरून टाकू आणि तो आमचा शेवटचा एल्गार असेल. परंतु आता मला असं वाटतंय की सरकारची झोप कमीत कमी उडाली असेल. आता सरकारची झोप उडाली आहे. आता मान्य नरेंद्र मोदीची झोप आम्ही 17 तारखेला उडवल्याशिवाय राहणार नाही. आणि जे आरक्षण आम्ही मागतोय ते संविधानिक आहे, आमचं हक्काचं आहे. आणि ब्रिटिश काळापासून आमचं नाव चुकून काही टायपिंग मिस्टेक झाले, काही नाही, दुसरं काही नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं, शेड्यूल ट्राईबची जी लिस्ट बनवली, त्या लिस्टमध्ये 15 नंबरवर शेड्यूल ट्राईब मध्ये आमचं नाव आहे. नायक, मोठा नायका, चोळीवाला नायका, सिंगवाला नायका. हा कार्यक्रम आम्ही आता लगेच तुमच्या मोबाईल मध्ये थोड्या वेळाने बघायचं की शेड्यूल ट्राईबची लिस्ट महाराष्ट्राची बघितली तर तुम्हाला दिसेल. तर आम्हाला नायकच म्हणतात. कुठेही गेलो तर आमचे वसंतराव नाईक राठोड होते, त्यांना नाईक म्हणतात. आमच्या इथे राजू नाईक माझ्या बाजूला बसले आहे. आमच्या उत्तर प्रदेशमध्ये बंजारा समाजाचा तांडा असं कधी म्हणत नाही, नायक का तांडा. आणि बंजारा समाज म्हणतच नाही, हे नायक समाज आहे. एकदा तर अटल बिहारी वाजपेयींनी आमच्या उत्तर प्रदेशच्या नायकाला टाकलं आणि संविधान दुरुस्ती केली. मग म्हणाले राठौर साहब आपका तो हो गया है. म्हटलं क्या हो गया साहब, आपका हमने कर दिया है. जेव्हा आम्हाला 2 महिन्यांनी अटलजींनी सांगितलं, जेव्हा आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो तर ते म्हणाले तुम्हाला हो गया था, सब ब्राह्मणों ने ले लिया है. सगळ्या ब्राह्मणांनी नायक समाज म्हणून सगळे घ्यायला लागले. त्यांना डाऊट आला हे काय चाललंय, बंजारा समाजाविषयी हे कसे काय उतरले. तर असा प्रकार घडलेला काही मोठी गोष्ट नाहीये. इच्छाशक्ती असेल तर, सरकारची इच्छाशक्ती असेल तर देतील, नाही दिलं तर त्यांना मातीत घालण्याची ताकद बंजारा समाजाची आहे. महाराष्ट्र नाही, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, सगळीकडे या देशाचं तख्त हिलवण्याची ताकद या बंजारा समाजाची आहे. आपण बघितले सगळे मोर्चे. मराठा समाज आमच्या सोबत फिका पडलाय. मला विचारतात लोक मराठा समाजाची किती लोकसंख्या आहे. मी म्हणतो हार्डली 3 ते 4 कोटी. आणि तुमची किती आहे? आमची 13 कोटी. इथेच तुम्हाला कळेल. आमच्या एका जिल्ह्यात, एका तालुक्यात तुम्ही मोर्चे जर बघितले तर धडकी भरेल असे मोर्चे आहेत. आता शासनाने सुधरून जायला पाहिजे. आता खूप अन्याय केला आमच्यावर तुम्ही.
75 वर्ष आम्ही काही मोर्चे काढले नाही का, मागितलं नाही का? तुम्ही सध्या याच रेस्ट हाऊस मध्ये 5 जानेवारीला मोर्चा असायचा, तर मी 2 तारखेला 3 दिवस आधी प्रत्येक वेळेस मी इथे पत्रकार परिषद घेतली आहे. तुम्ही पुरावा आहे याचा. 5 तारखेला आझाद मैदानाला मोर्चा काय मागणी होती? आमचे रामराव महाराज यायचे, आम्ही मागणी करायचो. पहिली मागणी 15-20 मागण्या, क्रिमिलेअर हटवा, रिझर्वेशन प्रमोशन द्या, हे छप्पर बंदला काढा, दुसरं ते कुठले भिकारी आले राजपूत भामटा त्यांना काढा. ते काही केलं नाही. विधानसभेत मी मांडलं, आमचे सहकारी आमचे राजेश भैया राठोड यांनी मांडलं, माझ्यावर तर अंगावर आले होते हे सगळं काढताना, आणि त्याच्यात गाडी अंगावर टाकली होती. तर त्यांची गाडी फोडली असू द्या, थोडा तुम्ही आमच्या गाड्या फोडा, पण तुमचं हे उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले तुमचे बीजेपी वालेचे पापाची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कुठलाही पक्ष असो, कोणालाही सोडणार नाही आम्ही. आरक्षण दिलं नाही तर या विधानसभेमध्ये या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातील तमाम महानगरपालिका त्या एकतर आम्ही धक्का देऊ, एक तर बहिष्कार घालू, नाही तर आमचे माणसं उभे करू आणि निवडून आणू जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये. आणि म्हणून हा एल्गार आहे, ही सेमीफायनल आहे, काहीच नाही आहे. लोकांमध्ये उत्साह तुम्ही जर बघितला तर प्रचंड उत्साह बंजारा समाज जागा झालेला आहे, आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.